अधिवेशनापूर्वी विरोधक आक्रमक, सरकारला या मुद्द्यांवर घेरण्याची घोषणा, म्हणाले देशभर वणवा पेटणार. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्यांदा होणाऱ्या या अधिवेशनात महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे. दुसरीकडे विरोधकांकडे विरोधी पक्षनेते बनण्या एवढं संख्याबळ नाही, परंतु संख्या नसली तरी आपण आक्रमक राहणार असल्याचं विरोधकांनी दाखवून दिलेलं आहे. रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापाण्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला. नाना पटोले, अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अंबादास दानवे म्हणाले, हे खुणी सरकार आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत, परंतु मुख्यमंत्री मिरवणुकीत व्यस्त आहेत. अधिवेशन फक्त देखावा आहे, त्यात ना प्रश्न आहे ना उत्तर आहे. मात्र आम्ही या सरकारला जाब विचारणार आहोत. बीडमधील जिल्हाधिकारी आणि एसपींना त्वरित निलंबित केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे की देशाच्या निर्मितीनंतर सर्वाधिक कमी दिवसांचं हे अधिवेशन आहे. विदर्भातील मुख्यमंत्री आहेत, तसेच विदर्भात हे अधिवेशन आहे, त्यामुळे किमान 3 आठवड्यांचं अधिवेशन अपेक्षित होतं. विदर्भात अनेक प्रश्न आहेत, त्याची चर्चा होणं अपेक्षित होतं. त्याला हरता फासण्याचं काम या सरकारने केलं आहे. महाराष्ट्रात सोयाबीन शेतकरी रडत आहे, उद्योग बाहेर जात आहेत, राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. एका सरपंचाला उचलून नेलं जात आहे, त्याचा खून होतोय. ज्याचे याला पाठबळ आहे त्याला आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. खून करणाऱ्यांना राजकीय आश्रय दिला जातोय, त्यामुळे चहापानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. दलितांवर अत्याचार करणारं सरकार, दिवसा ढवळ्या खून करणारं सरकार, या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे. आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. महाविकास आघाडी या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जवळपास 7,000 आत्महत्या या राज्यात हे सरकार आल्यापासून झालेलं आहे. विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी होत आहेत. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा दिवसा अपहरण करून खून होतो. अनेक उद्योगधंदे गुजरातला गेलेले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती, राज्याच्या डोक्यावर जवळपास 8,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. म्हणून असं हे सरकार या राज्यात काम केलं असताना अजूनही शपथविधी आहे की नाही आहे अशा प्रकारची स्थिती आहे. सरकार येऊन जवळपास 22-24 दिवस झाले, मेजॉरिटी येऊन या सरकारचं 5वी बहुमत जे ईव्हीएमच्या बळावर यांनी कमावलेलं आहे. पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकलेलं नाही. जे राज्य विकासाच्या दृष्टीनं पहिल्या क्रमांकावर 11व्या क्रमांकावर गेलेलं आहे. अनेक उद्योगधंदे या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत. अशी स्थिती असताना सुद्धा या सरकारने राज्याला आर्थिक कर्जबाजारीपणामध्ये एक प्रकारे ढकललेलं आहे. पुरवणी मागण्या सुद्धा येतील. जे कर्ज डिसेंबरमध्ये घ्यायचं ते आधीच कर्ज उचललं या सरकारने. आणि म्हणून अशा या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत असताना मला असं वाटतं आम्ही येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं, या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. एवढंच या पत्रकार परिषदेत मी सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.